नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आता आपण आज टाईप 2 बघणार आहे. मित्रांनो, जे नवीन विद्यार्थी असतील, जे सरळ टाईप 2 वर आले असतील, तर त्यांना विनंती आहे की त्यांनी आधी टाईप 1 बघावं, कारण की टाईप 1 मध्ये आधी बेसिक गोष्टी सांगण्यात आलेल्या आहे. तर म्हणून जर सरळ या टाईप 2 वर आले असाल तर मग कदाचित हा टाईप समजणार नाही. तर त्यामुळे सगळ्यांना नम्रपणे विनंती आहे की कृपया त्यांनी टाईप 1 नक्की बघावं. तर या मित्रांनो, हा प्रश्न बघा काय असणार आहे. तर बघा, म्हणतात की ए आणि बी एक काम अनुक्रमे 10 व 15 दिवसात पूर्ण करू शकतात. दोघेही मिळून ते काम सुरू करतात. 4 दिवसानंतर ए काम सोडून जातो, तर उर्वरित काम बी किती दिवसात पूर्ण करेल. काय म्हटलं गेलं आहे की ए अँड बी कॅन कंप्लीट अ वर्क इन 10 and 15 days रिस्पेक्टिव्हली. बोथ स्टार्टेड वर्क टुगेदर, दोघेही मिळून काम सुरू करतात. आफ्टर 4 days, मूळ मुद्दा इथे टाईप 2चा हाच असणार आहे की आफ्टर 4 days ए लेफ्ट फ्रॉम वर्क, ए जो असणार आहे काम सोडून जात असणार आहे. देन रिमेनिंग वर्क कॅन कम्प्लिटेड बाय बी इन हाऊ मेनी डेज. तर उर्वरित कार्य जे असणार आहे बी किती दिवसात पूर्ण करेल. ठीक आहे. तर इथे दोन प्रश्न येऊ शकतात. एकतर उर्वरित कार्य बी किती दिवसात पूर्ण करेल असं विचारेल, किंवा होल वर्क कॅन कम्प्लिटेड बाय बोथ इन हाऊ मेनी डेज, मग दोघांद्वारे ते काम किती दिवसात पूर्ण होईल हे सुद्धा प्रश्न विचारू शकतात. तर प्रश्न इथे मित्रांनो दोन प्रकारचे येतील. आता आपण आपल्यापासून बघा, तर जसं आपण आधी टाईप एमध्ये सांगितलं असणार आहे, अगदी जसं सुरुवातीपासून आपण सांगतो आहे की टाईप किती पण येतो, पॅटर्न एकच चालेल. इथे मेथड चेंज होणार नाही. म्हणूनच म्हणतो की खूप महत्त्वाचा टॉपिक असणार आहे की टाईप किती पण येतो, मेथड एकच राहणार आहे, पद्धत एकच राहणार आहे. ठीक आहे, ते चेंज होणार नाही. तर या बघा की काय म्हटलं आपण, कसं असतं की ए जो आहे हा एक काम किती दिवसात पूर्ण करतो आहे, तर 10 दिवसामध्ये, आणि बी जे असणार आहेत 15 दिवसामध्ये. ते एलसीएम निघेल 30. तर आता हे सांगायची गरज नाही कसं काढायचं, तर हे आपल्याला माहिती असणार आहे. याआधी आपण बघितलं असणार आहे की सगळ्यात मोठी संख्या बघायची 15. 15ला 10ने भाग जातो का नाही, डबल करा. 15 2 30, 10ने भाग जातो हो जातो. हे 30 काय, आपल्याला एकूण 30 कामं करायची आहेत. आपल्याला एकूण 30 कामं करायची असणार आहेत. ठीक आहे. कारण नेमकं कामं किती आहे माहिती नाही, म्हणून आपण गृहीत धरतो की एकूण कामं 30 आहेत. भाग दिवा 10 त्रिक 30. याचा अर्थ काय, कारण युनिटच महत्त्वाचा आहे. जे काही खेळ पूर्ण युनिटवर आहेत. तर किती होईल, 3 वर्क पर डे. म्हणजे याचा अर्थ एका दिवसामध्ये किती काम करेल, 3 कामं. एका दिवसात 3, तर 10 दिवसामध्ये 30 कामं. बरोबर आहे, लक्ष द्यायचं आहे ना, समजून घ्यायचं. एका दिवसात 3, तर 10 दिवसात 30 कामं. एका दिवशी 3, दुसऱ्या दिवशी 6, तिसऱ्या दिवशी 9, चौथ्या दिवशी 12, पाचव्या दिवशी 15, 6व्या दिवशी 18, 7व्या दिवशी 21, 8व्या दिवशी 24, 9व्या दिवशी 27 आणि 10व्या दिवशी 30. म्हणजे 3चाच पाडा होता. 3 10 30, 15 दुणे 30. म्हणजे याचा अर्थ 2 वर्क पर डे. 2 वर्क पर डे म्हणजे याचा अर्थ एका दिवसात 2 कामं होती. आता मुद्दा काय म्हणतात की दोघेही मिळून एक काम सुरू करतात, है ना. तर दोघेही मिळून काम सुरू करतात म्हणजे याचा अर्थ काय झाला असता की हे तर सेपरेट करतोय पहिले. जर सेपरेट ए आला असता तर तो 10 दिवसात काम करू शकत होता एक काम. बी जर सेपरेट आला असता तर त्याची क्षमता होती 15 दिवसांची. परंतु ज्या दोघे एकत्र येतील तर याचा अर्थ मग ते किती दिवसात काम पूर्ण करू शकतील. तर बघा, तर याचा अर्थ दोघे जर एकत्र आले असणार आहे तर बघा, पहिल्या दिवशी ए आणि बी दोघंही एकत्र येत असतात. इथे लक्ष द्यायचं, पहिल्या दिवशी ए आणि बी दोघंही एकत्र येत असतात. मग ए जो आहे एका दिवशी किती काम करतोय, 3 कामं प्लस, है ना. प्लस का बरं केलं, कारण की एकत्र येत असतात म्हणून. बी जो आहे एका दिवशी किती काम करतोय, 2. याचा अर्थ एका दिवशी किती काम झाले, 5 काम झाले. तर 5 वर्क पर डे. कदाचित इथपर्यंत समजलं असेल. बघा, 30 कामं करायचे. 30 कामं करायची म्हणजे तुम्ही काही धरू शकता. समजून घ्या कसं असणार आहेत की 30 जे असणार आहेत, ठीक आहे, 30 खुर्च्या बनवायच्या आहेत. एकूण किती खुर्च्या बनवायच्या आहेत, 30 खुर्च्या बनवायच्या आहेत. तर बी ए एका दिवशी किती खुर्च्या बनवू शकतो, 3. बी एका दिवशी किती खुर्च्या बनवू शकतो, तो 2. मग दोघंही एकत्र आले ते ए 3 बनवतोय आणि बी 2 बनवतोय. ए एका दिवशी 3 खुर्च्या बनवतो, बी एका दिवशी 2 खुर्च्या बनवतो. तर 3 आणि 2 किती झाले, एका दिवशी किती खुर्च्या बनल्या, 5. एका दिवशी 5 खुर्च्या बनवू शकता. ही झाली त्यांची क्षमता. तर मला वाटते इथपर्यंत काही समजलं असेल, कारण की इथून खरा मुद्दा सुरू होत असतो. तर एका दिवशी किती खुर्च्या बनत आहे, 20 खुर्च्या बनत असणार आहे. 20 चेअर जी असणार आहे तयार होत असणार आहे. बरोबर आहे. बघा, आता मूळ मुद्दा काय येतो की इथे म्हटलं गेलं पॉईंट हा महत्त्वाचा आहे. काय पॉईंट आहे की 4 दिवसानंतर ए काम सोडून जातो. 4 दिवसानंतर ए काम सोडून जातो म्हणजे याचा अर्थ काय झाला की 4 दिवसपर्यंत ए आणि बी सोबत काम करत होते. म्हणजे कारण की बघा, इथे म्हटलं आहे की दोघेही मिळून ते काम सुरू करतात. म्हणजे दोघं आले, ए पण आला, बी पण आला, दोघेही आले. दोघेही आल्यानंतर कसं असतं की ए म्हणतो की बघ बाबू, मी एका दिवशी 3 काम करू शकतो.
बी म्हणतो की बघ मी एका दिवशी 2 काम करू शकतो. दोघांनाही पटतं म्हणून दोघं एकत्र आले. दोघांनी काम सुरू केलं. मग सुरू केल्यानंतर एका दिवशी किती काम केलं त्यांनी दिवसाच्या शेवटी? तर दोघांनी मिळून 5 काम झालेत. बरोबर आहे. हे काम चालत राहतं. पण किती दिवस चालणार आहे? तर फक्त 4च दिवस चालतं. का बरं? कारण 4 दिवसानंतर ए म्हणतो की नाही मला नाही काम करायचं, आता मला जायचं आहे इथं, मी काम करायला तयार नाही, मला जायचं असणार आहे. होऊ शकतं त्याला कुठलं काम असेल. बरोबर आहे. म्हणजे दोघं मिळून काम किती दिवस चालतं त्यांचं? 4च दिवस चालतं. तर कदाचित कळलं असेल. तर म्हणजे याचा अर्थ एका दिवशी जर 5 काम करत असेल तर 4 दिवस दोघं जण सोबत होते मित्रांनो. तर 4 दिवसामध्ये एकूण किती कामे झाली सांगा? तर एका दिवशी 5, तर 4 दिवसामध्ये एकूण किती कामं झाले? तर 20 वर्ग जे असणार आहेत 5 कामं कंप्लीट झाले असणार आहेत. तर मला वाटते कळलं असेल. बस इथेच मुद्दा समजायचा असणार आहे. किती कामं झाले असणार आहेत? 20 कामं झाले असणार आहे. बस इतकं फक्त समजून घ्या. यानंतर काहीच त्रास जाणार नाही, काहीही हो. म्हणून मी या टाईपमधल्या या एक्झाम्पलला बराच वेळ देत आहे. ठीक आहे. तर पूर्ण कितीही वेळ लागला तरी हे समजा पूर्ण टाईम अँड वर्क आणि पूर्णच्या पूर्ण कसं असणार की पाईप अँड सिस्टम बस या एका एक्झाम्पलवर पूर्ण अवलंबून आहेत. म्हणून मी हा परत समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. कृपया विनंती असणार आहेत की हे नीट समजून घ्या की काम सोडून जातो तर नेमकं, कारण की आज एक चालला आहे, उद्या मग तिघं राहतील, 2 कामं सोडून जातील, अल्टरनेट येतील, अल्टरनेट जातील, खूप किचकट प्रश्न असतील. सगळ्यांचे उत्तर आपल्याला यायला हवेत म्हणून. तर बघा दोघेही एकत्र काम सुरू करतात. तर जसं मी म्हटलं की परत याकरता सांगतो आहे की जेणेकरून ज्या विद्यार्थी मित्रांना या प्रश्नामध्ये कठीण जात असतात हे प्रश्न, त्यांच्यासाठी जाणून बुजून हळू सांगतो आहे की ए एका दिवशी 3 काम करू शकतो, बी एका दिवशी 2 काम करू शकतो. दोघेही एकत्र आले. एचं म्हणणं होतं की मी 3 करू शकतो, बीचं म्हणणं होतं मी 2 करू शकतोय. दोघांनाही पटतंय म्हणून सोबत येतात आणि एका दिवशी ते किती काम करतात? ते एचे 3, बीचे 2 झाले 5 कामं. मग पहिल्या दिवशी 5 कामं होतात. दुसऱ्या दिवशी आले असतील, स्वाभाविक गोष्ट आहे, दुसऱ्या दिवशी किती कामं झाले असतील? 5च झाले असतील. तर 2 दिवसात झाले कामं 10. तिसऱ्या दिवशी आले असतील ए आणि बी, तर तिसऱ्या दिवशी किती कामं करतील? परत 5च कामं. तर तिसऱ्या दिवशी किती झाले? 15 कामं झाले. चौथ्या दिवशी पण आले असतील, ए 3 काम करतोय, बी 2 काम करतोय, किती काम झाले? 5. तर टोटल काम किती झाले? पहिलेचे 15 आणि 5 20. परंतु जेव्हा चौथा दिवस आटोपतो त्यावेळेस ए म्हणतो की मी आता उद्यापासून येणारच नाही, मला काम सोडून जायचं आहे. तो गेला. मग आता स्वाभाविक गोष्ट असणार आहेत की एकूण कामं किती झाले होते? आता पहिल्या दिवशीचे 5, दुसऱ्या दिवशीचे 5 10, तिसऱ्या दिवशीचे 5 15, चौथ्या दिवशीचे 5 20 कामं झाले. ठीक आहे. आणि ए काम सोडून गेला. ए काम सोडून गेला. तर सगळं काम कोणाच्या मस्तकी आला आता? बीच्या. म्हणजे आता उरलेलं काम कोण कंप्लीट करेल? बी. आणि प्रश्न तोच तर विचारला आहे की उर्वरित काम जे असणार आहे बी किती दिवसात पूर्ण करेल? प्रश्न जो आहे तोच विचारलेला असणार आहे. पण उर्वरित कार्य किती आहे? मुद्दा आहे उर्वरित कार्य किती आहे. तर बघा एकूण काम किती करायचे होते? 30. बरोबर आहे. हे तर माहिती आहे आपल्याला की एकूण कामं किती करायचे होते? 30 है ना. झाले किती हो कंप्लीट? 20. एकूण कामं करायचे होते 30, झाले किती कंप्लीट? 20. मग याचा अर्थ आपण 30मधनं जर 20 मायनस करू तर विचार करा उरले किती? 10 कामं. म्हणजे याचा अर्थ आता किती कामं करायची आहेत? 10च कामं करायची आहेत. आणि हे 10 कामं कोण करेल? बी कंप्लीट करेल, कारण की ए काम सोडून गेला असणार आहे. समजत आहे? एकूण कामं किती होते? 30. कंप्लीट किती झाले? 20. म्हणजे याचा अर्थ या 30मधनं हे 20 जर मायनस केले तर उरले किती? 10च कामं उरले. बरोबर आहे? कळत असेच. आणि इतकं करायची गरज नाही, सगळं माइंडमध्ये होत असतं. जसं 5 एक 5 आणि 5 चोक 20 म्हटलं असतं, 30तून 20 गेले 10, हे फक्त माइंडमध्ये झालं असतं. परंतु समजण्याकरता इतकं सगळं समजून सांगत असणार आहे. ते एकूण कामे होते 30, कंप्लीट झाले 20, तर उरले किती? फक्त 10 कामं उरले असणार आहे. आणि हे 10 कामं कोणाच्या मस्तकी पडली आता? एकट्या बीच्या, कारण की ए तर चालला गेला होता. मग आता बीकडे या. बी बघा, बी काय करतोय? बीची क्षमता किती आहे? तर बी एका दिवसामध्ये 2 काम करतोय. तर 2 वर्क पर डे. तर बी जो असणार आहे, तर बी जो आहे हा एका दिवसामध्ये किती काम करतो? 2 कामं. मग एका दिवसात जर तो 2 कामं करत असेल तर 10 कामं किती दिवसात पूर्ण करेल? एका दिवसात जर बी 2 कामं करत असेल, बरोबर आहे? एका दिवसात किती काम करू? 2 कामं. बी जर एका दिवसात 2 काम करत असेल तर उर्वरित 10 काम तो किती दिवसात पूर्ण करेल? तर एका दिवसात 2.
दुसऱ्या दिवशी 4, तिसऱ्या दिवशी 6, चौथ्या दिवशी 8 आणि 5व्या दिवशी 10 कामं पूर्ण होतील. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ पण हे लिहू कसं तर बघा 10 वर्क्स जे असणार आहे वर्क जे आहेत रिमेन्स होते उरले असणारे 10 वर्क कामं जे असणार शिल्लक असणार आहेत आणि बीची कॅपॅसिटी आहे 2 वर्क पर डे. 2 वर्क पर डे. वर्क कटले बेक बे पंचे 10 तर उरलं किती 5 डेज. याचा अर्थ बी ते उर्वरित काम किती दिवसात पूर्ण करतोय 5 दिवसामध्ये. तर उत्तर किती येईल आपलं 5 दिवस. कळलं असेल मित्रांनो. ठीक आहे. जसं पुढे जाऊया आणखी छान कळेल. या दुसऱ्या एक्झाम्पलनी दिलेच असणार आहे की प्रत्येक टाईपमध्ये 2 एक्झाम्पल नक्की घेतोय आपण की जेणेकरून तुम्हाला काही अडचण जायला नको म्हणून. तर मला वाटतं इथपर्यंत कळलं असेल. दुसऱ्या एक्झाम्पलनी आणखी छान समजून जाईल. आपण त्याच्यावरती येऊया. हां, परंतु इथे हा प्रश्न असा जर न विचारता जसं आता इथे विचारा की उर्वरित काम बी किती दिवसात पूर्ण करेल असं न विचारता असं म्हटलं असतं की तर संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण होईल. संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण होईल असा जर प्रश्न विचारा. संपूर्ण काम या कंडिशननुसार ही कंडिशन लागलेली आहे 4 दिवसानंतर एक काम सोडून जातो ही कंडिशन होती. तर संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण होईल हा जर प्रश्न असता तर मित्रांनो बघा संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण होईल. तर संपूर्ण कार्य जे असणार आहेत बघा किती दिवसात पूर्ण होईल की बघा ए आणि बी हे दोघं जेव्हा कामाला आले होते तर या दोघांनी मिळून काम किती दिवस केलं आहे 4 दिवस केलेलं आहे 4 डेज. यात तर काही शंका नाही ना कारण की ए आणि बी आले होते आणि 4 दिवस यांनी काम केलं होतं. बरोबर 4 दिवस 4 दिवस काम केलं होतं आणि 4 दिवसानंतर ए काम सोडून गेला. मग उरला कोण बी आणि बीने उर्वरित काम किती दिवसात पूर्ण केलं 5 दिवसामध्ये 5 डेजमध्ये. तर मित्रांनो उत्तर सांगा की संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण झालं तर हे झालं 9 डेजमध्ये 9 दिवसात हे काम पूर्ण झालेलं आहे. तर प्रश्न जे असणार आहेत 2 प्रकारे विचारू शकतात. एक तर उर्वरित काम किती दिवसात पूर्ण झालं आहे म्हणजे बी किती दिवसात पूर्ण करतोय आणि कसं असणार आहे की संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण होईल. कधी कधी प्रश्न असं विचारत असा तर इथे दिलं आहे की 4 दिवसानंतर ए सोडून जात असतो. पुढे असाही टाईप येईल की काही दिवसानंतर म्हणजे याच्यासाठी सांगतोय की तो टाईप जेव्हा येईल तेव्हा हा टाईप तुम्हाला टाईप 2 आठवायचा आणि मी बोलेल सुद्धा त्यावेळेस सांगेल सुद्धा की बघा टाईप 2 आठवा हो ना. तर म्हणून कारण की इथे जसं लिहिलं आहे की 4 दिवसानंतर एक काम सोडून जातो तर उर्वरित काम बी किती दिवसात पूर्ण करेल. भविष्यात एक असा टाईप येईल की इथे 4 दिवसाऐवजी लिहिलं राहील काही दिवसानंतर. काय लिहिलं राहील काही दिवसानंतर एक काम सोडून जातो आणि उर्वरित काम बी 5 दिवसात पूर्ण करतो. किती दिवसामध्ये 5 दिवसात पूर्ण करतो. ते ए किती दिवसानंतर काम सोडून गेला होता हाही प्रश्न येईल. ए किती दिवसाआधी काम सोडून गेला होता. आकडे वेगळे राहतील प्रश्न वेगळा राहील पद्धत एकच राहील. म्हणून या पद्धतीकरता या मेथडकरिता आपण खूप वेळ दिलेला असणार आहे. या आता आपण दुसरा प्रश्न बघूया याचं उत्तर. ठीक आहे. या तर या मित्रांनो आता दुसरा प्रश्न बघूया आपण. बघा तर इथे काय म्हणतायत की ए आणि बी एक काम अनुक्रमे 20 व 30 दिवसात पूर्ण करू शकतात. ठीक आहे. सेम टू सेम प्रश्न होता. इथे 10 आणि 15 दिला आहे इथे 20 ते 30 दिलेलं आहे. सोपी असणार आहे आपण करून पाहूया. दोघेही मिळून ते काम सुरू करतात है ना. हे दोघेही मिळून काम सुरू करतात हा खूप महत्त्वाचा शब्द आहे बरं का. कारण की आता दोघे मिळून सुरू करतात भविष्यात असं होणार नाही. ज्या नवीन टाईप येतील तेव्हा कसं होईल असं होऊ शकतं की ए पहिल्या दिवशी येतोय बी दुसऱ्या दिवशी काम करतोय. त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की दोघेही मिळून ते काम सुरू करतात एकत्र काम सुरू करतात. 8 दिवसानंतर एक काम सोडून जातो तर उर्वरित काम बी किती दिवसात पूर्ण करेल. बरोबर आहे. तर मित्रांनो कसं असणार आहे की या सेम टू सेम तसंच असणार आहेत. ए आणि बी असणार आहेत. ए किती दिवसात काम पूर्ण करतोय 30 दिवसामध्ये. बी 30 दिवसामध्ये. एलसीएम किती निघेल 60 है ना. एलसीएम किती निघेल ते 60. मग याचा अर्थ किती टोटल कामे किती आहे टोटल वर्क किती आहे 60 वर्क करायचे असणार आहे. ठीक आहे. यात काही शंका नाही आहे. बरं 20 त्रिक 60 म्हणजे 3 वर्क पर डे. मित्रांनो हे सुरुवातीला तुम्हाला हे जे मॅथ्स असणार आहेत हे व्यवस्थित नीट जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्ही हे युनिट लिहत चला. हे युनिट लिहिण्याचा फायदा हा होईल की नेमकं काय लिहितोय आपण काय करतोय आपण हे नेमकं कळेल तुम्हाला. अदरवाईज नाहीतर मध्ये ट्रिक वापरला गेला असणार आहे. प्रश्न जेव्हा फिरून येतो तर कसली ट्रिक आणि कुठली ट्रिक आणि वेळेवर कधीच काम करत नाही. तुमची अवस्था त्या करण्यासारखी होईल की ज्यावेळेस वेळ पडेल त्यावेळेस कुठलं अस्त्रशस्त्र कुठली मंत्रविद्या आठवणार नाहीत. म्हणून कन्सेप्ट सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे. तर
किती असणार आहे तर 20 त्रिक 60 म्हणजे याचा 3 वर्क पर डे आणि हे 30 दुणे 60 2 वर्क पर डे है ना. इतकं कळलं असेल. आता दोघेही हे खूप महत्त्वाचं आहे की दोघेही मिळून ते काम सुरू करतात. दोघेही मिळून ते काम सुरू करतात म्हणजे याचा अर्थ ए आणि बी एकत्र आले. एका दिवशी किती काम करतोय 3 वर्क करतोय. बी एका दिवशी किती काम करतोय 2 वर्क करतोय. म्हणजे याचा अर्थ 5 वर्क पर डे झाले. म्हणजे याचा अर्थ एका दिवशी किती काम झाले 5 दिवस आहे ना. एका दिवशी 5 काम झाले असणार आहेत. परंतु आता कंडिशन लागली. या कंडिशन खूप महत्त्वाचे असणार आहेत. या कंडिशनवरच सगळे प्रश्न उभे असतात की 8 दिवसानंतर ए काम सोडून जातो. मग जसं इथे 4 दिवसानंतर काय ना इथे होते 4 दिवसानंतर जसं होतं तसं इथे काय 8 दिवसानंतर ए काम सोडून जातो. तर 8 दिवसानंतर ए काम सोडून जातो म्हणजे याचा अर्थ हा झाला की 8 दिवस तर दोघं सोबतच होते ना. 8 दिवस दोघं सोबतच होते. 8 दिवस सोबत काम केलं आणि 8 दिवसानंतर ए चालला गेला. ठीक आहे. तर 8 दिवस सोबत होते म्हणून आपण इथे काय करतोय इंटू 8 डेज. कारण की एका दिवसाचं काम 5 तर 8 दिवसाचं किती हो 40 काम झाले असणार आहेत. 40 वर्क झाले. बरोबर आहे. 40 काम याचा अर्थ एका दिवशी 5 दुसऱ्या दिवशी 10 तिसऱ्या दिवशी 15 चौथ्या दिवशी 20 पाचव्या दिवशी 25 सहाव्या दिवशी 30 सातव्या दिवशी 35 आणि 8व्या दिवशी 40 काम कंप्लीट करून ए म्हणतो की मला काम करायचं नाही आहे मला जायचं आहे बुवा. ते ए सोडून गेला तर उरला कोण बी आणि काम किती झाले 40. परंतु काम तर कंप्लीट झालं का नाही झालं ना. कारण काम करायचे होते 60 तर हे 60 काम करायचे होते आणि बघा झाले किती 40. तर मित्रांनो अजून 20 वर्क्स रिमेन्स 20 कामं अजून शिल्लक असणार आहे. कोणाच्या मस्तकी पडले बीच्या मस्तकी पडले. मग याचा अर्थ हे जे 20 काम आता कोण करेल बी करणार आहेत. बरोबर आहे. 20 काम कोण करेल बी आणि बी काय करतोय तर बी करतोय 2 वर्क पर डे. बी जो असणार आहे एका दिवसामध्ये किती काम करतोय ते एका दिवसामध्ये 2 काम करतो. बरोबर आहे. एका दिवसामध्ये 2 काम करतो तर 20 कामं किती दिवसात पूर्ण करेल. स्वाभाविक गोष्ट आहे. एका दिवसात 2 तर 20 कामं 10 दिवसामध्ये हे ना. बेक बे बेदून 4 बे 5 आणि बेदा 20. ठीक आहे. तर अशा प्रकारे कसं असणार आहेत की एका दिवसात 2 तर 20 कामे किती दिवसामध्ये 10 दिवसामध्ये. ते 20 वर्क आणि हे डिवायडेड बाय 2 वर्क पर डे. हे वर्क कटले 2 1 2 बे 5 10 याचा अर्थ किती झाला 10 डेज. इतका व्हिडिओ का क्रॉप करावा लागेल चादरवाल्याचा. मित्रांनो उत्तर आलं 10 डेज उत्तर आलं असणार आहेत. समजलं असं इथपर्यंत. तर गोष्ट अशी असणार आहे की मूळ मुद्दा येत असतो की हे 20 कसे आले. खूप जणांना अडचणी जाऊ शकतात म्हणून परत सांगतोय की हे 20 कसे आले असणार आहे. तर बघा दोघं मिळून जेव्हा काम करतात तर 8 दिवस काम केलं. कशाला 8 हे 8 दिवसानंतर एक काम सोडून जातो म्हणून. तर दोघं मिळून जेव्हा 8 दिवस काम करतात तर 5 एका दिवशी 5 तर 8 दिवसात किती झाले 40. तर 40 कामं झालेत कंप्लीट. करायचे किती होते 60 झाले किती 40. म्हणजे याचा अर्थ 60 करायचे होते 40 झाले तर उरले किती 20. आणि हे 20 काम कोण करणार आहे एकटा 20 करणार आहे. का बरं करणार आहे कारण की एक काम सोडून गेला होता है ना. कहाणीबद्ध पद्धतीने समजत चाला तुम्ही की ए आणि बी एकत्र आले मग दोघांनी 8 दिवस काम केलं. ए सोडून गेला स्वाभाविक गोष्ट आहे. उरला कोण बी असणार आहेत. ठीक आहे. तर या प्रकारे असणार आहेत 10. आता जर प्रश्न हे विचारलं असतं की संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण होईल तर बघा ए आणि बी किती दिवस काम केले 8 दिवस. मग ए काम सोडून गेला 8 दिवसानंतर. मग उर्वरित काम बीने किती दिवसात पूर्ण केलं 10 दिवसामध्ये 10 डेजमध्ये. त्याचा अर्थ कसं असणार की टोटल किती झाले तर 18 डेज 18 दिवस. म्हणजे जर प्रश्न विचारला असता की एकूण काम किती दिवसात पूर्ण होईल तर 18 दिवसामध्ये आणि बी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल तर 10 दिवसामध्ये. बरोबर आहे. तर मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर परत प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या सगळ्या मित्रांना पाठवा जेणेकरून हे जे एक्झाम्पल असणार आहेत आणखी आपण भरपूर घेणार आहेत. सगळी मॅथ्स घेणार आहेत तुमच्यासाठी. तर तुमच्या सगळ्या मित्रांना कसं असणार आहे की याचा लाभ व्हावा हेच आमचं एक शेवटचा प्रयत्न असाल. तर मित्रांनो प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.